नमस्कार मैत्रिणींनो, रेश्मा किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर चला आज आपण पाहणार आहोत मटकीची रस्सा भाजी। तर तुम्ही एकदा केलीत ना तर तुम्ही नक्की या पद्धतीने तुम्ही पुन्हा कराल आणि खूप टेस्टी होते। तुम्ही नक्की एकदा करून पहा, झटपट होते, खूप असं काही लागत नाही आपल्याला। ही मोड आलेली मटकी आणि माझ्याजवळ हरभरा पण होता मोड आलेला, त्यामुळे मी एकत्र त्यांना थोडंसं उकडून घेतलं होतं। हळद घातलं, मीठ घातलं आणि उकडून घेतलं, एक ग्लास पाणी घातलं, उकडून घेतलं। आता मसाल्यासाठी आपण खूप सारी कोथिंबीर, 2 छोटेसे कांदे घेतले आहेत, एक टोमॅटो घेतला। हे मसाले आहेत, तर मसाले आता लहान मुलाने मिक्स केले। तर त्याच्यामध्ये हळद घेतली 1 छोटा चमचा, गरम मसाला 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, हळद, असं हे सगळं मिक्स करून आपण वाटून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये जर तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट तयार नसेल तर त्याच्यातच आलं आणि लसूण वाटायला घ्यायचं मसाल्यामध्ये। आता फोडणीसाठी आपल्याला 1 ते 1.5 पळी आपल्याला तेल लागणार आहे आणि वरून एक फोडणीमध्ये ना काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, म्हणजे तेल जरी गरम झालं ना तरी त्याचे जे शिंतोडे आहेत त्या हातावरती वगैरे तेलाचे उडत नाहीत। थोडासा कधी मसाला तेलामध्ये डायरेक्ट टाकण्यापेक्षा थोडंसं तिखट टाकायचं किंवा हळद एक काहीतरी टाकलीत ना तुमच्यावरती मसाला उडत नाही। तर हे एक लक्षात ठेवा, कधीही तुम्ही तेलामध्ये डायरेक्ट मसाला घालणार असाल तेव्हा। आणि मग इथे 1 चमचाभर मी इथं आलं लसूण पेस्ट घातली। आता ही मसाले आपण मिक्स करून घ्यायचे तेलावरती आणि मग झाकण 2 ते 3 मिनिट आपल्याला ठेवून इथे वाफ काढायची त्या मसाल्याला। मसाला मस्त असं तेलावरती परतून घेतला ना की मसाला भाजला गेला की नंतर आपल्याला इथे 2 ते 3 चमचे, इथे जास्त आंबट दही नाही वापरायचं, गोडसर असं दही असेल ना तर भाजीला टेस्ट खूप छान येते। तर या पद्धतीने दही घ्यायचं आणि एकसारखं त्याच्या जे गाठी असतात दहीच्या गुठली न राहता छान अशी मोडून घ्यायची आणि मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची। तर कुठेही पहा आपण दही घातलेलं आहे दिसण्यात येत नाही असं मिक्स करून घ्यायचं, नाहीतर दहीची टेस्ट आपल्याला खाताना लागून जाते। त्यासाठी दही पहिलं मिक्स करायचं। वाटलं तर मिक्स झालं ना की एक वाफ काढलीत ना तुम्ही झाकण ठेवून तरीही चालणार आहे। तर मग हे असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला जे मटकी उकडून घेतलेली आहे ती घालायची आणि ते गरम थंड कोणतंही तुम्ही पाणी वापरा, कारण त्याची चव बिघडत नाही, कारण अजूनही ते उकळलेलं नाही, त्यामुळे गरम पाणी नाही घातलं तरी चालणार आहे। इथे आपल्याला जेवढं हवं ना तेवढं पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि एक मस्त अशी दणकून उकळी काढायची। उकळी आली ना की तुम्ही त्याची रंगत आणि खाताना तुम्ही टेस्ट पाहाल। तर या पद्धतीने नक्की तुम्ही एकदा करा। तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर काय नसेल केलं तर सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।